श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त श्री राजाराम देशमुख सहकुटुंब कुलस्वामींच्या दर्शनाला आज खरसुंडी तालुका आटपाडी येथील जागृत देवस्थान श्री सिद्धनाथ मंदिरात एक विशेष धार्मिक क्षण अनुभवायला मिळाला। मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी श्री राजाराम देशमुख यांनी आज आपल्या कुलदैवत श्री सिद्धनाथ महाराजांचे सहकुटुंब दर्शन घेतले। या विशेष भेटीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी राजाराम देशमुख यांनी आपल्या कुटुंबियासह श्री सिद्धनाथांचे विधिवत दर्शन घेतले। यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती। श्री देशमुख यांनी श्री सिद्धनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। कुलस्वामी माझं गाव आटपाडी आणि कुलस्वामीला तर आपण आलंच पाहिजे। आज आम्ही सकाळीच सहकुटुंबासोबत आलो, सर्वांनी दर्शन घेतले, सिद्धनाथाला अभिषेक घातला आज आणि ज्या काही अडचणी आहेत असतील त्या दूर कराव्यात अशी आम्ही सर्वांनी कुटुंबांनी प्रार्थना केली आणि अतिशय शांत आणि आनंद झाला आणि सर्व आमच्या पुजारींनी गुरुजींनी सर्वांनी अतिशय चांगलं सहकार्य करून पूजा पार पडली। सिद्धिविनायकाला तरी रोजच असतो आणि आपली सुरुवात इथून आहे आणि कुलस्वामी सिद्धनाथ, त्यामुळं सिद्धनाथावरती एक वेगळंच आपल्या सर्वांचंच प्रेम आहे। सिद्धिविनायकाविषयी बोलायचं झालं तर ते तर देशातील 3 नंबर मंदिर आहे आणि आपल्या ग्रामीण भागातून तिथं माझी जी नियुक्ती झाली विश्वस्त म्हणून, हे आपल्या गावासाठी फार चांगली गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण देश पातळीवर कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी किंवा भाविकांसाठी काही करायचं झालं तर सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून मी करत असतो। श्री सिद्धनाथ मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातील जागृत आणि ऐतिहासिक देवस्थान मानले जाते। दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। आजच्या या भेटीमुळे खरसुंडी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। अशाच धार्मिक, सामाजिक आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।